आता आपण आलेलो आहे लोहगडच्या पायथ्याशी आणि आपण आपली गाडी पार्किंग करून ऋषी भाऊन मी चाललेलो आहे लोहगडावर. थोडा मस्त असा पाऊस चालू झालेला आहे बारीक आणि कॅमेरा बघूया. कॅमेरा भिजण्याची परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळं छत्री आपला ब्लॉग बी चालू राहील, काही टेन्शन नाही. आमची छत्री थोडीशी फाटली समोरून घ्या. तर आपण आलेलो आहे लोहगडच्या पायथ्याशी आणि माझ्या समोरच लोहगडाचा एंटर पॉइंट दिसतोय भावांनी. सध्या आम्ही लोहगडच्या पायथ्याशी आहोत आणि आता किल्ल्याकडे चढाई सुरू करत आहोत. हवामान खूप छान आहे आणि आजचा ट्रेक खूप मस्त होणार असं वाटतंय. मित्रांनो, लोहगड हा पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर आहे आणि ट्रेकसाठी खूप लोकप्रिय ठिकाण आहे. गरम गरम पण आता पैसे नाही आपल्याकडे, गरिबी आपल्याकडे. गरिबी चालली, IT वाल्यांची गरिबी. छत्रीमध्ये कशा दिसतोय काय नाही. गरिबी चालली आमची. त्यासाठी लोक उभे येताना खायचं ठरलं तर खाऊ, नाहीतर रूमला झोप. अशा पद्धतीने मित्रांनो, किल्ल्यावर चढताना आम्हाला वाटेत एक छान खाद्यपदार्थाचे दुकान दिसलं आहे. इथे गरमागरम चहा, मस्त मॅगी आणि भाजलेले कणीस मिळते. ट्रेक करताना थोडा थकवा आला की अशा ठिकाणी थांबून काहीतरी खाण्याची मजाच वेगळी असते. पहा, हे भाजलेलं कणीस, धुरकट स्वाद आणि त्यावर लिंबू मसाला, वाह. आणि हा गरमागरम चहा. डोंगरावरच्या थंड हवेत चहाचा प्रत्येक घोट एकदम भारी वाटतो. सोबतच आम्ही भजीची मजा घेणार आहोत. ट्रेक आणि मॅगी हे कॉम्बिनेशन तर सगळ्यांचंच आवडतं असतं. थोडी एनर्जी घेतो आणि मग पुन्हा लोहगडच्या दिशेने चढाई सुरू करतो. मला तर वाटतं मी चढेल का नाही. पैसे तुम्हाला सांगू का, 3 ठिकाणी तर 20 रुपये देतात आणि ती 20 रुपये. खाली एक एका ठिकाणी दिलं, फक्त एक दिलं. आता इथं एक द्यायचं तिकीट. मित्रांनो, आता आम्ही लोहगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत आणि तिकीट घेण्यासाठी थांबलो आहोत. इथे प्रति व्यक्ती तिकीट शुल्क फक्त 25 रुपये आहे. त्याला घेत नाही. आणि अशा प्रकारे आम्ही तिकीट आणलेलं आहे. 25 रुपयाला एक, टोटल 50 रुपये. चला, आमचं पेट्रोल पेक्षा आता यालाच पैसे जास्त गेले तिकीट साठी. खूप जणांना वाटतं की हे तिकीट फक्त प्रवेशासाठी असतं, पण या शुल्काचा उपयोग किल्ल्याचे जतन, संवर्धन, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा राखण्यासाठी केला जातो. आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण दिलेलं हे छोटंसं योगदान खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, तिकीट घेतलं आहे आणि आता पुढे लोहगडच्या इतिहासाचा आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊया. मित्रांनो, आता आम्ही हळूहळू लोहगडच्या माथ्याकडे चढत आहोत. जसं जसं वर जातोय तसं तसं इथलं सौंदर्य
आणखी खुलत चाललंय. चारही बाजूंना हिरवागार निसर्ग, उंच डोंगर आणि मनाला शांत करणारा नजारा दिसतोय. सध्या थोडासा पाऊस सुरू आहे आणि संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेला आहे. कधी धुकं समोर येतं तर कधी क्षणात बाजूला होतं आणि अप्रतिम दृश्य दाखवून जातं. थंडगार वारा, रिमझिम पाऊस आणि लोहगडचा हा निसर्ग, खरंच हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. अशा वातावरणात ट्रेक करण्याची मजा काही वेगळीच असते. थकवा जाणवत असला तरी सभोवतालचं सौंदर्य पाहिलं की पुन्हा चालण्याची ऊर्जा मिळते. चला मित्रांनो, अजून थोडंसं अंतर बाकी आहे. लवकरच आपण लोहगडच्या माथ्यावर पोहोचणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आम्ही अजूनही चढाई करत आहोत. रस्ता थोडा चढाचा आहे, पण समोर दिसणारं दृश्य पाहिलं की सगळे दमछाक विसरून जातो. माझा मित्रही जोमात चाललाय आणि आम्ही दोघंही लोहगड सर करण्यासाठी उत्सुक आहोत. पाऊस आणि धुक्यामुळे हा ट्रेक आणखी रोमांचक झाला आहे. पावसाळ्यातला हा ट्रेक म्हणजे स्वर्गीय अनुभवच मानला जातो. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, डोंगरावर पसरलेलं धुकं आणि रिमझिम पाऊस, सगळंच खूप सुंदर दिसतंय. प्रत्येक पावलागणिक निसर्गाचं वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात ट्रेक करण्याची मजा शब्दात सांगता येणार नाही. काय पण आलेलं आहे लोहगडाच्या निम्म्या टप्प्यावरती आणि ऋषी भाऊन मी थोडस थकलेला आहे, पण उत्साह खूपच जास्त. हो, मी थकलो नाहीये. आणि ऋषी भाऊ आम्ही आपला- फोटो काढायसाठी थांबलोय, दुसरं काही. ऋषी भाऊ आपला गुगलवर बघतोय लोहगडावर. पोस्ट साठी कोणते कंट्रोल एकदम मस्त गार हवा चाललाय. मस्त गार हवा. मला हे कळत नाही काय बघायचं गेलो मला हा डॅम आहे का नदी आहे मला हे कळणं झालंय. कारण त्या लोक डॅम में नदी भाई, नदी से डॅम हो गई हो. त्या ठिकाणी लोक आपण आता सध्याला थोडस दरवाजापाशी पोहोचलोय. दरवाजापासून इथं पुढं थोडा दरवाजा आहे, तिथं गेलो होतो ना धावतो दरवाजा. त्यावेळची नाही इथंच आहे, जवळच आहे. पोहोचलो सुनील काय रे इथंच आहे हा दरवाजा, मेन दरवाजा, प्रमुख दरवाजा आहे. चालते ना, खाली खाली खाली. लोक काय ऐकतात. मित्रांनो, अखेर आम्ही लोहगडच्या ऐतिहासिक गणेश दरवाजासमोर पोहोचलो आहोत. हा दरवाजा लोहगड किल्ल्याच्या महत्त्वाच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे
अनेक वर्षाचा इतिहास आपल्या साक्षीने उभा असलेला हा दरवाजा पाहून खरंच आश्चर्य वाटतं. पहा, या भक्कम दगडी बांधकामातून त्या काळातील स्थापत्यकलेची कल्पना येते. पावसाचं वातावरण, धुक्याची चादर आणि समोर उभा असलेला हा गणेश दरवाजा संपूर्ण अनुभव आणखी सुंदर बनवतो. इतिहास आणि निसर्ग यांचं अप्रतिम मिश्रण अनुभवायचं असेल तर लोहगडला नक्की भेट द्या. चला, आता आपण पुढे किल्ल्याच्या आणखी भागांकडे जाऊया आणि लोहगडचे सौंदर्य जवळून पाहूया. मित्रांनो, आता आम्ही गडावर पोहोचलो आहोत आणि इथे आम्हाला काही ऐतिहासिक तोफा पाहायला मिळत आहेत. या तोफा पाहिल्यावर गडाच्या इतिहासाची आणि त्याच्या संरक्षण व्यवस्थेची कल्पना येते. इतक्या वर्षानंतरही या तोफा आजही इथे उभ्या आहेत आणि गडाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत. खरंच अशा ऐतिहासिक गोष्टी जवळून पाहण्याचा अनुभव खूपच खास आहे. या तोफा आज शांत आहेत, पण एकेकाळी याच तोफांच्या गर्जनेने शत्रूंच्या मनात भीती निर्माण होत होती. इतिहास जरी मागे गेला असला तरी त्यांच्या खुणा आजही अभिमानाने उभ्या आहेत. मित्रांनो, या तोफा फक्त लोखंडाच्या नाहीत, त्या आपल्या इतिहासाच्या, शौर्याच्या आणि स्वाभिमानाच्या जिवंत साक्षीदार आहेत. मित्रांनो, लोहगड हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळेजवळ सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. किल्ला सुमारे 1000 मीटर म्हणजेच 3500 फूट उंचीवर आहे. लोहगड म्हणजे लोखंडासारखा मजबूत किल्ला. या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. विविध राजवटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकला. नंतर 1670 मध्ये पुन्हा स्वराज्यात आणून त्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी केला गेला. लोहगडाची सर्वात खास गोष्ट म्हणजे विंचू काटा. विंचवाच्या शेवटी सारखा दिसणारा हा भाग पर्यटक आणि ट्रेकरसाठी विशेष आकर्षण आहे. किल्ल्यावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा अशी भव्य प्रवेशद्वारे आहेत, जी आजही त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात.